नमस्कार. त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 जून 2023 साली रोजी आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आदरणीय दादांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा साधारणपणे 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, पक्षाचा विस्तार केला, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं. कष्ट, समर्पण आणि काटेकोर नियोजनाचे आपल्या पक्षाची ताकद तिपटीने वाढवली. आदरणीय दादांच्या या अध्यक्षपदाच्या, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये लोकसभा, महाराष्ट्राची विधानसभा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, बिहार या राज्यातल्या विधानसभा, महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आणि या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या संबंध कालखंडामध्ये अनेक संकटं आली, अनेक तांत्रिक अडचणी आल्या. असं असताना सुद्धा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सगळीकडेच दमदार कामगिरी केली. या 2.5 वर्षाच्या अल्पावधीत सुद्धा त्यांनी आपलं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर सिद्ध केलं. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की दादांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते सिद्धच करून दाखवायचे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारा आणि जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. आपल्याला माहिती आहे की देशाची निर्मितीच मूळ संघर्षातून झाली आहे. तसंच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झाला आणि संघर्ष करतच मोठा झाला. तब्बल 27 वर्षाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करत आपला पक्ष आज खरं तर आपण तारुण्यात आहे म्हणायला पाहिजे. आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्पन्न करायचा आहे, उत्साह आहे. त्या उत्साहाला योग्य दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मी सुद्धा प्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सगळं काही नवं नव्हतं. आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही, याचा मला विश्वास आहे. हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे, जनमानसाचा आहे, माता भगिनींचा सन्मान आहे असं मी मानते. आदरणीय दादांनी आयुष्यभर शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार जपला, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. या विचारात कधीही काही असलं तरी त्यांनी तडजोड केली नाही. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला आणि तोच वारसा, तोच विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. समाजातल्या कोणत्याही घटकाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वांना सोबत घेऊनच चालणार. कारण दादांचं ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी
आपण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांनी एकत्र पुढे जायचं आहे. आज मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असले तरी खरं तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्षच आहे. याच भावनेतून आपण सर्वांनी मिळून काम करायचे. आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आपली पाळंमुळं घट्ट आहेत, पण शहरी भागातही आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे. तिथंसुद्धा आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे. पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा, युवक आणि महिला सक्षमीकरण या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आघाडी घ्यायची आहे. या क्षेत्रात काम करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या आज महिलांची संख्या 50% आसपास आहे. महिला या देशाचं विकासाचं इंजिन म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या प्रवासात कोणीही मागे राहू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना आपण आपल्या सरकारने आणली आहे म्हणून आपली जबाबदारी इथंच संपत नाही. महिला सक्षमीकरण, आर्थिक सबलीकरण आणि प्रशासनामध्ये त्याचा सहभाग वाढावा यासाठी आपला पक्ष म्हणून विशेष काम आपल्या सर्वांनाच करावं लागेल. शेतकरी हा आपला महत्त्वाचा घटक आहे. शेती अधिक किफायतशीर आणि फायदेशीर कशी होईल यासाठी आदरणीय दादांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर सातत्यानं भर दिलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावं, त्यांना तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि जोडधंदे वाढीस लागावे यासाठी दादांनी नेहमीच विशेष प्रयत्न केलेले आहेत. आदरणीय दादांच्या जाण्यानं आपल्या सर्वांच्यावर येणारी प्रत्येक संकट अंगावर झेलणारा सह्याद्री आता आपल्यात राहिला नाही, पण त्या सह्याद्रीने दिलेला विचार, त्याने दिलेली शिकवण, त्यांची जी जिद्द आहे ती आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारत असताना आज माझ्यासमोर स्वराज्य जननी जिजाऊ माता, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महाराणी ताराराणी तसंच माझ्या आजे सासूबाई श्रीमती शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा माझ्यासोबत आहे, आदर्श माझ्यासोबत आहे. या आदर्शाच्या कार्यकर्तृत्वाकडे बघतच मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. खरं तर दादा अचानक गेले आणि मोठं सगळ्या जबाबदारींचं ओझं ठेवून गेले आणि हे सगळं शिवधनुष्य उचलत असताना सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि असणारी जबाबदारीची जाणीव ही नक्कीच मला आहे. यासाठी आपल्याला माझं यापुढे महाराष्ट्राचं कल्याण, जनतेचं भलं आणि राष्ट्रवादीचा विचार हेच आता ध्येय असणार आहे. केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार आहे. दादांनी या पक्षाला ज्या आत्मीयतेनं, ज्या जिव्हाळ्यानं आणि ज्या पद्धतीनं एक कुटुंब म्हणून जपलं, त्याच पद्धतीनं काकणभर कमी न पडू देता
मी या पक्षाला म्हणजेच आपल्या या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शब्द देते की उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसात टाकणार नाही। कारण आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करूयात, प्रयत्न करूयात। मैं आपके सबके सामने एक वचन देती हूँ। मैं आपकी बेटी, आपकी बहन, आपकी साथी बनकर हमेशा हमेशा आपके साथ खड़ी रहूँगी। I accept this responsibility with humility and determination. Together, we will strengthen our organization, uphold our values, and work tirelessly for the welfare of the people. Let us move forward with unity, courage, and commitment to build a progressive and inclusive future for our nation. जाता जाता आपण आज मला जी मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते। सगळ्यांचं अभिनंदनही करते आणि आपल्या पक्षाच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे पुढील काही महिन्यात सभासद नोंदणीसह आपण सगळंच निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे। आपल्या सर्वांना विनंती करते की या महत्त्वाच्या कामात आपली पूर्णपणाने ताकदीने साथ मिळावी। धन्यवाद।